आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजलेल्या मच्छ्यांची कढी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे भाजलेल्या मच्छ्या घेतलेली आहेत, त्याचबरोबर इथे मसाल्याचं वाटण आणि इथे थोडासा कोथिंबीर कापून घेतलेली आहे, त्याबरोबरच टमाटर कापून घेतलेली आहे। मी इथे 2 टमाटर कापून घेतलेले आहेत आणि भाजलेल्या मच्छ्या घेतलेली आहेत। सर्वात आधी आपल्याला या मच्छ्यांना धुवून घ्यायच्या आहेत। आमच्या इकडे कसं असं ढगाप्रमाणे मिळतात, म्हणून हे किती आहेत ते मी सांगू शकत नाही, म्हणजे किती पाव आहे वगैरे ते नाही सांगू शकत, कारण की ते ढगानुसार विकायला मिळतो। तर हा मी 30 रुपयाचा ढग घेतलेली होती आणि बघू शकता यांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। छान असं 2-3 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी एकदा धुवून दाखवलेली आहे। आता बघू शकता 2 पाण्याने आपण छान स्वच्छ धुवून घेतलेला होता। आता आपण या कढीला फोडणी घालूया। तर त्यासाठी सर्वात आधी मसाल्याचं वाटण आपल्याला इथे टाकायचं आहे। मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। रेसिपी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाणार, किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मसाल्याच्या वाटणची लिंक देऊन देणार। मसाल्याचं वाटण छान असं शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे आहे। टमाटराचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे। मी इथे 2 टमाटर घेतलेली आहे आणि या टमाटरांना पण छान शिजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे सुखे मसाले टाकायचे आहे। सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमच लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडी हळदी पावडर आणि इथे अर्धा चमच मीठ टाकलेली आहे, कारण मच्छ्या थोड्याशीच आहेत म्हणून मीठ वगैरे सर्व थोडं टाकायचं आहे। आणि त्यानंतर इथे थोडासा धनिया पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना छान शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता मसाले छान शिजलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच अथर्व मसाला टाकलेला आहे। अथर्व मसाला ऑप्शनल आहे, तुमच्या इच्छेवर आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर राहू द्या। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ह्या मच्छ्या टाकून घेऊया, ज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या। यांना जास्त शिजवा लागत नाही। आता आपण यांना छान परतून घेऊया आणि 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया, बरोबर 1 मिनिटासाठी, जास्त नाही। आणि 1 मिनिटानंतर बघू शकता हे मसाले छान या मच्छ्यांना लागलेले आहेत। आता त्यानंतर ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर फक्त पाण्याला 1 उकळी येऊ द्यायची आणि पाणी बंद करून, म्हणजे गॅस बंद करून घ्यायची आहे। आता आपण याला उकळी येऊ देऊया, थोडंसं पाणी आणखीन टाकून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे, कारण हे मच्छ्या ऑलरेडी पहिले शिजलेल्या असतात। थोडा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता आपली मच्छ्यांची कढी तयार झालेली आहे। भाजल्या मच्छ्याची कढी असे म्हणतात या कढीला। आणि बघू शकता काय झणझणीत आपली मच्छ्याची कढी रेडी झालेली आहे। खूपच टेस्टी लागतो ही कढी, एकदा तरी नक्की ट्राय करा। बघू शकता काय झणझणीत लुक आलेला आहे आणि जेवढी हे बघायला सुंदर दिसत आहे तेवढीच खायला पण चविष्ट लागते। खूपच टेस्टी लागते हे भाजल्या मच्छीची कढी, एकदा तरी नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।